लोकल म्हणजे मुंबईची जीवनवाहिनी। मुंबईच्या लोकलमधून रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात आणि या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या मोठी असते। याच फुकट्या प्रवाशांना आळा बसावा म्हणून रेल्वे प्रशासनाच्या वतीने एक अनोखी योजना आता आणलेली आहे। पाहुयात रेल्वेची ही लकी ड्रॉ योजना नेमकी काय आहे। रेल्वेचं तिकीट काढणाऱ्यांसाठी योजना, तिकीट काढणाऱ्यांना हजारोंची बक्षिसं, फुकट्या प्रवाशांना आळा बसवण्याचा प्रयत्न। मुंबईत रोजच्या रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी लोकलनं प्रवास करतात। त्यात अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करत असतात। मुंबईत प्रत्येक स्टेशनवर टीसी अर्थात तिकीट तपासणीस देखील असतात। ते अशा फुकट्या प्रवाशांना पकडून दंडही ठोठावतात। मात्र तरीही अनेक जण तसाच तिकीट न काढता प्रवास करत असतात। यालाच आळा बसावा आणि तिकीट काढण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून रेल्वेनं एक अभिनव योजना आणलेली आहे। त्यात तिकीट नंबरचा लकी ड्रॉ काढून रोज 10,000चं तर आठवड्याला 50,000चं बक्षीस दिलं जाणार आहे। काही व्यक्ती किंवा काही प्रवासी जे तिकिटाशिवाय मध्य रेल्वेवरती प्रवास करतात त्यांना थोडासा आळा बसावा किंवा त्यांना तिकीट घेण्यासाठी प्रेरित करावं, हा या योजनेचा उद्देश आहे। आपण जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत आपल्या माध्यमातून देखील ही स्कीम किंवा ही परिकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। ही लकी ड्रॉ योजना सुरू होऊन महिना ते सव्वा महिना उलटला तरी या योजनेबद्दल अनेक प्रवाशांना माहितीच नाहीये। त्याचप्रमाणे लकी ड्रॉ विजेत्याचा नंबर कशा प्रकारे जाहीर केला जाणार आणि विजेत्यानं नेमका कुणाशी संपर्क साधायचा असे अनेक प्रश्न प्रवाशांना संभ्रमात टाकणारे आहेत। योजनेचा अजून पण काय लाभ झाला नाही, योजना माहिती पण नाही काय आहे म्हणून, आणि तिकीटवर कुठं नंबर असतो ते सुद्धा माहिती नाही अजून। मग कसं क्रॅचेस करायचं, काय करायचं अजूनपर्यंत कुणाला भेटलं असं ऐकलेलं नाही। कसं करायचं, काय काय यायचं काय आयडिया नाही त्याची। मग त्याच्यामुळे कसं आहे ते सामान्य आम्ही जे तिकीटचे वर्ग आम्ही काढतो ट्रेनमध्ये प्रवासी जो आहोत आम्ही, त्यांना ही फारसं फार कुणालाच माहिती नाहीये त्याच्याबद्दल। तर त्याच्याबद्दल सरकारने थोडंसं फार त्याच्यावरती थोडंसं लक्ष दिलं तर मे बी सगळ्यांना कळेल ते की काय काय नाही। यावर आता रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनच्या माध्यमातून विजेते जाहीर केले जातील असं रेल्वेने सांगितलंय। UTS तिकिटे आपण नाव किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टीचं त्याच्यावरती मेन्शन नसतो आणि फक्त आपण एका नंबरवरती ह्या आपण विजेता डिक्लेअर करतो आहोत। त्यामुळे कुणाच्याही तिकिटावरती कोणता नंबर आहे हा त्याच्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीला समजून येणार नाहीये। यामुळे ज्याच्याकडे ते तिकीट आहे त्यांनीच त्या साईटला जाऊन व्हिजिट करणं किंवा तिथून ते पाहणं हे अपेक्षित आहे। या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला असल्याची कबुली रेल्वेनं दिली। मात्र आता या योजनेची माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार असल्याचं रेल्वेचं नियोजन आहे। प्रवाशांना ज्याचा अपेक्षित प्रतिसाद आहे तो आता हळूहळू लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते आहे आणि त्या माध्यमातून आपण हे जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत ही स्कीम किंवा ही परिकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत। आपण सोशल मीडियावरती जी जाहिरात आहे ती नक्कीच करतो आहोत। यासोबतच काही ट्रेन्स ज्या लोकल ट्रेन्स आहेत त्यावरती देखील याची जाहिरात करण्यात येत आहे। तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची आकडेवारी उपलब्ध होत नसते। त्याचप्रमाणे सध्या सुट्ट्या असल्यानं तिकीट काढणाऱ्यांची संख्या वाढली का याबाबत सांगता येणार नसल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। उन्हाळ्यामध्ये शाळांना आणि कॉलेजेसना ज्या सुट्ट्या लागतात, लांब पल्ल्याचे जे सगळे लोक राहतात ते लांब पल्ल्याच्या गाड्यामध्ये जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये या पिरियडमध्ये वाढ होते। किती लोक तिकिटाशिवाय पहिले मूव करत होती आणि किती लोक आता करतायत यामधला फरक असा निश्चितपणे आपण सांगू शकणार नाहीत। या योजनेला कमी प्रतिसाद मिळाला, मात्र आतापर्यंत किती विजेत्यांना याचा लाभ झाला याची माहिती मात्र अद्याप रेल्वे प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली नाहीये। मध्य रेल्वेकडून सुरू केलेल्या द लकी यात्रा योजनेला अत्यंत अल्प असा प्रतिसाद मिळाला आहे। मात्र या संपूर्ण योजनेमध्ये आतापर्यंत किती विजेत्या प्रवाशांना याचा लाभ झाला याची मात्र माहिती अद्याप रेल्वेकडून देण्यात आलेली नाही। या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी या संपूर्ण योजनेचा खरंच फायदा झाला का, ही संपूर्ण योजना खरंच यशस्वी झाली का, अशा अनेक चर्चा सध्या रंगत आहेत। रेल्वेचं तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन देण्याच्या या हेतूनं ही योजना सुरू करण्यात आली। मात्र या योजनेत सुसूत्रता आणून योजनेची माहिती जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे। त्याचप्रमाणे विजेत्यांना बक्षिसं देण्याची प्रक्रिया देखील सर्वांना समजावी अशी मागणी प्रवासी करतात। टेलिव्हिजन मार्फत ही
लोकांपर्यंत पोहोचली, अजून जास्त पोहोचली तर लोक भरपूर तिकीट काढतील. आणि अलीकडेच UTS वगैरे सर्व्हिस त्यांनी चालू केलेली आहे, त्यामुळे लोक मोबाईलवरच घरी बसल्या तिकीट काढून मग ट्रॅव्हल करतात, तर ते पण एक एनकरेज करतं. विदाऊट तिकीट फिरणाऱ्या प्रवाशांना आळा बसावा आणि तिकीट काढण्याकडे प्रवाशांचा कल वाढावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासनानं ही योजना जास्तीत जास्त प्रवाशांना कळावी याची खबरदारी घ्यायला हवी. सोबतच विजेत्यांची नावं कळण्यासाठी सुस्पष्ट प्रक्रिया राबवावी हीच अपेक्षा. भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.